नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना आपण शब्दतरंग प्रकाशनचा सराव संच 3 यामधील आज मानसिक क्षमता चाचणीच्या 40 प्रश्नाबाबत चर्चा करणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न काय आहे तो, आणि त्यामध्ये बघा आपल्याला काय करायचे आहे, निराळ्या आकृतीची निवड करायची आहे. मी सगळं वाचत बसत नाही, निराळी आकृती शोधायची आहे. चला पाहूया. त्यामधील पहिला प्रश्न काय आहे तर बघा, या ठिकाणी आकृती दिलेली आहे ए बी सी आणि डी मध्ये. तर ही आकृती जशी आहे पहिल्यासारखी आपण सर्व आकृत्या करूयात. या आकृतीला जर आपण घड्याळाच्या दिशेनं फिरवलं तर हा गोल डाव्या बाजूला येतो, इकडे येतोय, आणि ही बाजू उजव्या बाजूला जाते. इथं मात्र गोल उजव्या बाजूला आहे, म्हणजे ही डाव्या बाजूला. आणि तिसरी आकृती पण आपण घड्याळाच्या दिशेनं फिरवली तर हा गोल जो आहे तो उजव्या बाजूला जातो. आणि चौथी आकृती डी क्रमांकाची आकृती पण फिरवली तर उजव्या बाजूला. म्हणजे सगळ्या आकृतीमध्ये 1 3 म्हणजेच ए सी आणि डी मध्ये उजव्या बाजूला हा गोल दिसतोय आपण सरळ केल्यानंतर. मात्र बी मध्ये हा डाव्या बाजूला जातो, म्हणून वेगळे आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पहा दुसरा प्रश्न. या दुसऱ्या प्रश्नाचा विचार करत असताना या बाणावरून आपल्याला उत्तर येतं आहे. पहा, हा बाण जो जातोय तो बाण जर पाहिला तर हा बाण असाच पुढे गेल्यानंतर तो काय होतोय बघा, हा बाण बाहेर निघतो आहे, हा बाहेर निघतोय. इथं पाहिलं तर हा बाण मात्र आतल्या बाजूला जातोय, मध्यभागी. हा बाण जर तुम्ही असाच पाहिला तर बाहेर निघतोय. आणि हा बाण सुद्धा पहा, नीट लक्ष दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो बाहेरच्या बाजूने जात आहे. म्हणजे फक्त आतल्या बाजूने बाण कोणता जातोय, बी. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पहा थोडासा लवकर समजत नाही असा वाटणारा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. आपण इथं काय विचार करायचा आहे, कुठल्याही एका आकृतीपासून सुरुवात करा आणि घड्याळाच्या दिशेने कोणती चिन्ह येतात ते पहा. तर पहा, अधिक या ठिकाणी पहिलं काय, वर्तुळापासून सुरुवात करूयात. वर्तुळ, चौकोन आणि ही रेषा क्रमाने बघा बरं का, घड्याळाच्या दिशेने वर्तुळ, चौकोन, रेषा. त्यानंतर वर्तुळ, चौकोन, रेषा. त्यानंतर वर्तुळ, रेषा आणि चौकोन आलेला आहे. इथं पहा वर्तुळ, चौकोन आणि रेषा. वेगळं कुठं आलेलं आहे, पर्याय क्रमांक सी. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वेगळं. यानंतर पाहूया चौथा प्रश्न. हा प्रश्न काय तर बघा, वरचा चौरस आहे तसाच मध्ये घेऊन रंगवलेला आहे. इथं वरचं वर्तुळ आहे तसाच मध्ये घेऊन रंगवलेला आहे. इथं पंचकोन आहे तसाच मध्ये घेऊन रंगवलेला आहे. इथं वरचा त्रिकोण आहे तसाच मध्ये घेऊन रंगवलेला आहे. काही हरकत नाही, सगळ्यात आहे. आता पाहूयात आपण दुसऱ्या आकृतीचा विचार करूया. तर या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला मधली आकृती तर आपल्याला प्रथमदर्शनी मी सांगितल्याप्रमाणे जशास तसं घेतल्यासारखं वाटतं, वरची आकृती मध्ये रंगवलेली. पण आपण जर पर्याय क्रमांक सीचा नीट विचार केला तर पहा, ही वरची आकृती, हा जो पंचकोन आहे ही सरळ रेषा आहे, ही पण सरळ रेषा आहे. नीट लक्ष द्या. इथं मात्र काय केलेलं आहे, ही रेषा बघा, ही तिरकस घेतलेली आहे, ही तिरकस घेतलेली आहे. म्हणजे जशास तशी आकृतीमध्ये घेतलेली नाही. नीट निरीक्षण करावं लागेल, असं पाहिल्यावर लक्षात येणार नाही. पण पंचकोन बाहेरचा कसा आहे, मध्ये पण पंचकोनच आहे पण आकार मात्र वेगळा आहे, म्हणून वेगळे आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर भाग 2 मध्ये हे पहा, आपल्याला काय करायची, प्रश्न आकृतीशी समान आकृतीची निवड करायची आहे. समान म्हणजे सारखी, तंतोतंत, हुबेहूब अशा प्रकारची आकृती निवडायची आहे. हे बघा वाटतं सोपं, पण असे मार्क गेले नाही पाहिजे. एक एक भाग पाहायचा, एक एक. वर किती आहेत, 1 2 3 4 आणि 5 वर्तुळ आहेत. कुठं कुठं आहेत तर बघा, इथं पण तसेच आहेत, इथं पण दिसत आहेत, इथं पण दिसत आहेत, इथं मात्र नाहीत. म्हणून हा पर्याय तर कटला, 4 तर येणारच नाही आपला. त्यानंतर पहा समोरच्या भागात 1 2 3 4 5 6
इथं पण 6 आहेत तसेच. इथं मात्र वेगळ्या प्रकारे दिलेले आहेत म्हणून बी पर्याय कटला. त्यानंतर इथं आहेत. आता राहिला ए आणि सी. आता बघूयात उजवीकडच्या भागात 1 2 3 असे तिरकस आहेत. मग आपण 1 मध्ये पाहिलं तर बघा असे तिरकस दिलेले आहेत आणि इथं मात्र बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न क्रमांक 6 पाहूया. एक भाग पाहायचा आहे. प्रश्न आकृतीमध्ये हा डावीकडचा त्रिकोण बघू. ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये पण आहे आणि डी मध्ये पण आहे. काहीच नाही कटलं, काय हरकत नाही. हा त्रिकोण बघूयात तर हा ए मध्ये नाही, ए कटला. त्यानंतर हा त्रिकोण इथं दिसतोय, इथं पण दिसतोय, इथं पण दिसतोय म्हणजे काहीच नाही कटलं. पुन्हा हा त्रिकोण बघू. हे एकमेकाकडे तोंड करून असलेला हा इथं आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. पण हे डी हा पण सध्या तरी येऊ शकतो. चला त्यानंतर आपण हा कोपऱ्यातला भाग बघू. हा मोठा त्रिकोण आणि कोपऱ्यातून आलेली रेष. तर बघा इथं आहे, इथं नाही म्हणून सी पर्याय कटला. इथं पण दिसतोय. त्यानंतर पहा खालचा हा त्रिकोण. तर इथं आहे आणि इथं पण आहे. आता काय या दोन्हीमध्ये फरक आहे? यानंतर बी आणि डी मध्ये आणखी आपल्याला निरीक्षण करावं लागेल नीट. तर हे बघा या ठिकाणी जी रेष इथं बघा, इथं जी ही रेष आहे अशी, ही रेष बी मध्ये आहे पण डी मध्ये नाही म्हणून डी पण कटला. मग जशास तशी तंतोतंत काय पर्याय क्रमांक बी, आकृती क्रमांक बी. यानंतर पुढील 7वी आकृती पाहूया. ए वरचा भाग जसा असा तिरकस रंगवलेला आहे वरचा तसा बघू. ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये नाही, वेगळ्या पद्धतीनं रंगवलेला आहे म्हणून सी तर पर्याय कटला. त्यानंतर डी मध्ये आहे. आता एक वर्तुळ पाहिजे. आता हे बघूयात. डावीकडचा भाग रंगवला आहे बरोबर, इथं पण डावीकडचा रंगवला आहे, इथं पण रंगवलेला आहे आणि इथं पण रंगवलेला आहे म्हणजे कटला नाही. त्यानंतर पाहूया खालचा 3 नंबरचा हा वरचा रंगवलेला आहे भाग वरचा. इथं पण वरचाच रंगवलेला आहे, इथं पण वरचा रंगवला आहे आणि इथं सुद्धा वरचाच रंगवलेला आहे. त्यानंतर इथला बघू. हा उजवीकडचा भाग रंगवला आहे, इथं पण उजवीकडचाच रंगवलेला आहे, इथं पण उजवीकडचा रंगवलेला आहे आणि इथं पण उजवीकडचाच रंगवलेला आहे. आता हा एक भाग पाहूया. हा जसा रंगवलेला आहे तसाच ए मध्ये आहे, बी मध्ये मात्र तशा पद्धतीनं नाही, बी कटला. आणि सी मध्ये आपण पाहू तर सी तर कटलेलाच आहे ना. त्यानंतर आपल्याला डी मध्ये पाहावं लागेल तर डी मध्ये पण तसाच दिसतोय. या ए आणि डी पैकी आपलं उत्तर असणार आहे. यानंतर ए आणि डी पैकी कोणतं उत्तर आहे पाहू. तर खालचा जर इथं पाहिला तर ही रेषा सरळ येऊन थोडी वक्र आहे. ए मध्ये मात्र तशी नाही, डी मध्ये मात्र आहे म्हणून ए पण पर्याय कटला. उत्तर आलं पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया प्रश्न 8वा. प्रश्न आकृतीत आपल्याला मासा दिलेला आहे. माशाचा डोळा बघा पुढच्या बाजूला रंगवलेला भाग आहे, इथं मात्र मागच्या बाजूला म्हणून ए तर कटला. बी मध्ये पुढचाच भाग आहे. थोडंसं निरीक्षण नीट करा. छोटीशी आकृती आहे, पुढचाच भाग आहे, पुढचाच भाग आहे, नाही कटला, ए कटला. आता यावरच्या या पराचा विचार करू आपण. या पराचा पहिल्यामध्ये तर बघायची गरज नाही, दुसऱ्यामध्ये वेगळाच आहे की आकार त्याचा. वरचा बघा बरं आकार वेगळा आहे म्हणून कटला. सी मध्ये तसाच दिसतो आहे आणि डी मध्ये पण आहे असं समजू. आता पाठीमागचे 2 हे आहेत ते बघूया. हे हा भाग सी मध्ये असल्यासारखा दिसतोय आणि डी मध्ये पण समजा असल्यासारखा दिसतोय. पण नीट लक्षात घ्या खालचा जो हा भाग आहे, हा माशाचा खालचा भाग हा सी मध्ये जशाच तसा दिसतोय पण डी मध्ये मात्र वेगळाच दिलेला आहे बघ, डी मध्ये, म्हणून डी पण कटला म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. यानंतर भाग 3 मध्ये पहा प्रश्न फार मोठा दिल्यासारखा दिसतो परंतु आपल्याला काय म्हटलेलं आहे, लुप्त भागात बरोबर बसेल अशा आकृतीची निवड करा. महत्त्वाचं काय, दिशा न बदलता म्हणजे जशास तशी उचलून तिथं बसली पाहिजे.
बाळून इथं कधी कधी काय करतात माहिती आहे का, इथं थोडासा आकार मोठा असू शकतो किंवा छोटा असू शकतो, पण जशास तसा दिसला पाहिजे, जशास तशी बसली पाहिजे. आपण काय करणार, ह्याची ही आरशातली प्रतिमा आहे वरच्याची, तर खालच्याची पण आरशातली. हे बघा, हे जोडलं जाईल, हे खाली अशी रेष येईल. पुन्हा हे इकडं आहे तर हे इकडं जाईल. त्यानंतर हे तिरकस कुठं आहे, मध्यभागी आलेलं आहे, तर हे सुद्धा मध्यभागी असं येईल. आणि पुन्हा क्रॉस इकडं गेलं आहे तर हे पण इकडं जाईल. मग असा आकार असणारा बघायचा हा 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 कोपऱ्यात असणारा असा कुठं आहे. इथं तर निश्चित लगेच लक्षात येतं नाही, इथं आहे असं दिसतं आहे. इथं बघा, हे मध्यभागी आला पाहिजे, हे कोपऱ्यात गेलं आहे म्हणजे हे पण नाही, हे तर नाहीच नाही, आणि हा तर आकारच वेगळा आहे. म्हणजे उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. 10वा प्रश्न. काय आहे बा प्रश्न, इथं जर पाहिलं आपण तर एक तर तुम्ही वरचा आणि खालचा विचार करू शकता, किंवा डावीकडचा आणि उजवीकडचा, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसा करू शकता तुम्ही. आता आपण जर समजा वरच्या दोघांचा विचार केला तर ह्या कोपऱ्यात आहे, ह्या कोपऱ्यात आहे रंगवलेला चौकोन, मग ह्या कोपऱ्यात आहे तर ह्या कोपऱ्यात आला पाहिजे. असा कुठं आहे, ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये वेगळीकडे दिला म्हणून डी तर कटला. आता बेरजेच्या चिन्हाचा विचार केला तर हे वर होतं त्याला चिटकून खाली, मग हे वर होतं त्यालाच चिटकून खाली असलं पाहिजे म्हणजे इथल्या कोपऱ्यामध्ये. तर ए मध्ये तर वेगळ्याच पद्धतीने दिले, ए कटला. बी मध्ये आहे आणि सी मध्ये आहे. आता ह्या दोन्हीपैकीच एक उत्तर येणार आहे. आता बघा, हा काटकोन त्रिकोण असा होता, तो 90 अंशात फिरवल्यावर असा आहे. पुन्हा तो 90 अंशात फिरवला पाहिजे म्हणजे ही बाजू सरळ आणि असा होणार. किंवा ह्या तिरकसचा विचार करा, हे अपोजिट असतात तसे इथं अपोजिट असणार. म्हणजे असा त्रिकोण कुठं आहे, तर इथं तर नाही, इथं याला चिटकून येईल ना, याला चिटकून येईल, मग त्रिकोण तयार होईल. हा तर नाही, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पहा पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. बघा, आता इथं जर विचार केला तर तुम्ही कोणत्याही आकृतीचा विचार करू शकता बरं का. ह्या तिरकसचा करा, किंवा बघा ह्या दोन्हीचा केल्यावर वेगळ्या पद्धतीने वाटेल, पण यांनी रेष वडली, सोपा हे तिरकसचा विचार करा. तिरकसचा विचार केल्यावर काय, तर बघा हे वर्तुळ, हा त्रिकोण इकडच्या बाजूला आहे उजव्या, तर इथं डाव्या बाजूला आलेला आहे इथं, आणि हे कोपऱ्यात होतं ते कोपऱ्यातच राहिलेलं आहे, बरोबर. आता आपल्याला सुद्धा हे कोपऱ्यात आहे रंगवलेलं वर्तुळ, ह्या कोपऱ्यात आलं पाहिजे. कुठं आहे, ए मध्ये आहे, बी मध्ये तर नाहीच, सी मध्ये आहे आणि डी मध्ये पण आहे, म्हणजे फक्त बी पर्याय कटला. आता बघा, त्यानंतर हा जो न रंगवलेला त्रिकोण आहे तो मध्यभागीच असला पाहिजे. मग ए मध्ये आहे, पण बघा पुढं सांगतो तरी पण, त्यानंतर सी मध्ये पण आहे आणि डी मध्ये पण आहे. आता राहिला फक्त रंगवलेला भाग. हा रंगवलेला भाग काय आला पाहिजे, याला जोडूनच आला पाहिजे इथं. आता इथल्या बाजूला, मग इथल्या बाजूला असा आकार कुठं आहे, हा भाग बघा, हा त्रिकोण वेगळ्याच पद्धतीने, हे तर कटलेलाच आहे, इथं तर रंगवलेलाच भाग नाही, हे कटला. त्यानंतर या दोन्हीमध्ये विचार केला, हा रंगवलेला भाग आहे पण तो कुठं आला आहे बघा, ह्या न रंगवलेल्या त्रिकोणाच्या अर्ध्यात आलेला आहे. इथं आला आहे का, नाही आला, म्हणजे हा पण कटला, म्हणजे उत्तर आलं हे बरोबर दिसत आहे, पर्याय क्रमांक डी. यानंतर पुढं पाहूयात. पुढील प्रश्न क्रमांक 12. इथं काय आहे, नीट विचार केल्यावर, या तिरकसचा विचार केल्यावर आपल्याला सोपं जाणार आहे. 1 नंबर आणि 3 नंबर आपण जे सांगतो त्यानुसार तिरकस, मग हे तिरकस असायला पाहिजे, बरोबर. मग हे तिरकस असायला पाहिजे म्हटल्यानंतर हे या कोपऱ्यातलं ह्या कोपऱ्यात येणार आहे, बरोबर. मग या कोपऱ्यात कुठं आहे, तर बघा इथं आहे, इथं पण दिसतंय म्हणा, हे तर कधीच येणार नाही हे लक्षात घ्या. आणि इथं पण आहे, नुसतं कोपऱ्यात असून चालणार नाही. आता आपल्याला पाहावं लागेल की हा जो आकार आहे, हा त्रिकोण तयार झालेला तो आकार, हा बघा बी मध्ये फारच मोठा दिलाय म्हणून बी कटला. आता वर्तुळाच्या बाहेर हा त्रिकोणाचा आकार आहे, मग इथं दिसतोय वर्तुळाच्या बाहेर,
पण इथं बघा वर्तुळाला चिटकूनच दिलेला आहे म्हणून डी पण कटला, म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपण भाग 4 पाहूयात. यामध्ये काय आहे तर आपल्याला सांगितलेलं आहे की 3 आकृत्या दिलेल्या असतात. मोकळ्या सोडलेल्या आकृतीची जागा घेईल अशी चौथी आकृती, अनुक्रम पूर्ण करेल अशी चौथी आकृती आपल्याला शोधायची असते. आपण याला म्हणतो मालिका पूर्ण करणे, आकृतीची मालिका पूर्ण करणे. तर पहा इथं एका पार्टचा, एक भागाचा, एका अक्षराचा, एका रेषेचा, एका बाजूचा, एका कोणाचा विचार करावा लागतो. इथं अक्षर आहे पी होतं डाव्या बाजूला, पुन्हा आलं खालच्या बाजूला दक्षिणेला. समजा इकडं जर म्हणलं पश्चिमेला होतं, खाली आलं दक्षिणेला. त्यानंतर उजवीकडे गेलं, आता वर असेल. वर कुठं आहे ए सी आणि बी तर कटला. आता आपण विचार करू, पी आल्यानंतर पीच्या पुढं लगेच क्यू आलं, बरोबर. आता हे दोघं जे आहेत ते जागा बदलत गेले, म्हणजे क्यू कुठं जाणार आहे वर, हे गेलेलं आहे. आता त्यानंतर हे क्यू कुठं येणार डाव्या बाजूला कुठं आहे बघा क्यू, डाव्या बाजूला म्हटलंय मी, म्हणजे ए तर कटलं, सी आणि डी मध्ये आहे. आता पुढं बघूयात, इथलं क्यू डाव्या बाजूला आलं, बरोबर. आता इथं काय होणार, आर खाली येणार आणि नवीन काय येणार पीच्या ठिकाणी, पी क्यू आर यस, पीच्या ठिकाणी यस येणार. इथं यस येणार आहे, मग यस या ठिकाणी हे तर कटलेलंच आहे, यस कुठं आहे त्या ठिकाणी, इथं तर आर दिलेलं आहे म्हणजे हे नाही येणार. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी. यानंतर आपण पाहूया पुढील आकृती. नीट पहा, आता तिथं अक्षर होते, इथं अंक आहेत. एका अंकाचा विचार करूयात आपण. एका अंकाचा 8 डाव्या कोपऱ्यात वर होतं, मध्यभागी आलं, लक्षात आलं. पुन्हा 5 डाव्या कोपऱ्यात वर होतं, मध्यभागी आलं. आता 2 डाव्या कोपऱ्यात वर होतं, मध्यभागी येणार. 2 कुठं आहे मध्यभागी, तर इथं 6 आहे आणि इथं 4 आहे. हे 2 पर्याय तर अगोदरच कटलेले गेले. आता आपण दुसऱ्या आकृतीचा विचार करू. मधले 7 कुठं होतं इथं, तर 7 पुन्हा कुठं दिसतंय का तुम्हाला इथं, नाही, म्हणजे 7 निघूनच गेलं. 8 मध्यभागी आहे, पुन्हा कुठं दिसतंय का इथं, नाही, 8 निघूनच गेलं. पुन्हा 5 मध्यभागी आहे, 5 निघून गेलं पाहिजे, म्हणजे 5 नसलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता बघूयात, हे बघा ह्याच्यामध्ये 5 दिसतं आहे, 5 6 आहे की नाही, तर 5 ह्याच्यामध्ये कुठं 5 दिसतंय का तुम्हाला, नाही, म्हणजे मधली आकृती निघून जाते, म्हणून हे पण नाही. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. नीट विचार करावा लागेल आपल्याला, आलं लक्षात. यानंतर पाहूया 15वा प्रश्न. पहा काय आहे, वरच्या बाजूला जे अर्धवर्तुळ होतं ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पुढच्या बाजूला जाऊन 2 झाले, बरोबर. आणि हा भाग म्हणजे आकृती फिरून, थोडक्यात समजा घड्याळाच्या विरुद्ध बाजूने फिरून हे वर्तुळ या बाजूला आलं, 2 झाले, त्रिकोण तसाच राहिला. त्यानंतर आणखी एक वेळा फिरली आकृती 90 अंशात, आणि मगाशी अर्धवर्तुळ वाढवलं होतं, आता इथं त्रिकोण वाढवलं आहे. पुन्हा अजून तशीच फिरवावी लागेल, म्हणजे वर्तुळ हे उजव्या बाजूला जातील. 2 होते ते 3 होतील. कुठं आहेत, 1 2 3, 1 2 हे तर नाही येणार, 1 2 3 हे किंवा हे तर कधीच येणार नाही. आता आपल्याला काय बघावं लागेल, उजव्या बाजूला 3 आल्यावर आता आपण कशात वाढ केली, ह्या वर्तुळात. मग त्रिकोणात वाढ होईल का, नाही, मग त्रिकोण किती पाहिजे, 2च असले पाहिजे. मग 2च कुठं आहेत, तर पर्याय क्रमांक ए. इथं मात्र 3 केलेत म्हणून येणार नाही, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पुढील प्रश्न पहा. आधी अंक बघूया. 4 5 आणि 9 जरी वाटत असेल तर 9 नाही, हे 6 आहे. मग आपल्याला आता 7 येणार आहे, तर सगळीकडेच नीट बघितलं तर 7चा आकार दिसतोय. 4 या कोपऱ्यात होतं, तर ते काय केलं, 45 अंशात बाजूकडं आणलं 5 पुढचं. त्यानंतर 6 आणखी 45 अंशात आणलं, म्हणजे जवळपास उलटं होत आहे. मग 7 आणखी 45 म्हणजे खालच्या बाजूला रेष येईल आणि वर तिरकस असेल. मग आपल्याला या दोघांपैकी कन्फ्युजनमध्ये नाही राहायचं. विरुद्ध बाजूला जात आहे, विरुद्ध म्हणजे
खालची बाजू वर, वरची बाजू खाली होते, परंतु फिरून होते, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. आता मी या ठिकाणी आपल्याला डी हे उत्तर सांगितलं आहे, परंतु ते चुकलेलं आहे. आपलं कसं चुकलेलं आहे तर पहा, 4, 5, 6 दिलेलंच आहे. आता 7 कसं येणार होतं बाळांनो इथं? हे बघा, हे 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 असं, हे इथं कोपऱ्याला आहे की नाही? तर हे 7 असं आलं असतं, असं 7 म्हणजे येणार अगोदर. पण ते पुन्हा काय करणार आहेत आपण? फिरवणार आहेत, जसं आहे तसं. ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरवणार आहेत. विरुद्ध दिशेनं फिरवलं म्हणजे काय होणार आहे? हे बघा, पहिलं नीट लक्षात घ्या. 45 अंशात वरच्या बाजू, म्हणजे जशी आकृती 4ची दिली ती फिरवून पुन्हा पुढची आकृती 45 अंशात घेतली फिरवून, म्हणजे अंक 5. त्यानंतर 6 अंक पुन्हा 45 अंशात, पुन्हा आणखी 45 अंशात. म्हणजे असं न होता हे बघा, इथं इथे येणार आहे अशी आकृती समजायचं, आणि हे अशी फिरणार आहे, म्हणजे हे सरळ होईल आणि हे आडवं होईल. असं हे सरळ म्हणजे तिरकसच राहणार आहे. एकदम 7 सरळ असतं का काटकोनासारखं? नाही. आणि हे सरळ अशा पद्धतीनं, म्हणजे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. डी नाही येणार. डी वेगळ्या पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे. यानंतर पाहूया भाग 5. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? पाहता क्षणी लक्षात येतं की समसंबंध, पहिल्या आकृतीचा बदल करून दुसरी आकृती तयार झालेली आहे, तसंच तिसऱ्या आकृतीचा बदल आपल्याला करायचा आहे. चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 17. हे आपल्याला लक्षात येतं का? समसंबंध तिसऱ्या आणि चौथ्या, पहिल्या 2 आकृतीत काहीशे नाते आहे, तसंच तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आहे, म्हणजे समसंबंध. तिथं पाहूया पहिल्या आकृतीत, हा वर्तुळाकार भाग पहा. हा वर्तुळाकार दिसतोय ना, तो या दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेला आहे? तर घड्याळाच्या दिशेनं पुढच्या रेषेला गेलेला आहे. जी रेषा आहे ती पुढच्या बाजूच्या टोकावर गेलेला आहे. मग आपण इथं सुद्धा बघूया, हाच भाग पुढच्या बाजूच्या टोकावर गेला पाहिजे, म्हणजे या त्रिकोणाच्या जागी गेला पाहिजे. असा कुठं आहे? तर ए मध्ये आहे, बी मध्ये तर नाही, बी कटला. सी मध्ये आहे आणि डी मध्ये पण नाही, डी पण कटला. आता आपण पाहूया हा त्रिकोण. हा त्रिकोण काय झालेला आहे? घड्याळाच्या दिशेने ज्या बाजूवर होता त्याच्या पुढची एक बाजू सोडून, रेषा सोडून मध्ये गेला आहे. मग आता हा त्रिकोण सुद्धा पुढची एक रेषा सोडून मध्ये जाणार, इथं येणार, इथं. मग असा कुठं आहे बघूया? इथं तर नाही आणि या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर येणार आहे. ए मध्ये तर नाहीच तसा, म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. तर पहा प्रश्न काय आहे? 18वा. ही जी आकृती दिलेली आहे, आकार असा आहे, ती काय केलेली आहे? घड्याळाच्या दिशेने फिरवली. किती अंशात? तर पाहिजे बाजूला असेल, असं क्लिअर दिसत नाही, त्यामुळे पण घड्याळाच्या दिशेने फिरवलेली आहे 90 अंशात, आणि तशीच त्याच्या विरुद्ध आकृती जोडलेली आहे. मग आपल्याला ही आकृती सुद्धा घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरवावी लागेल. म्हणजे हा भाग खाली येणार आहे डावीकडच्या बाजूला, हा भाग खाली येणार आहे डावीकडच्या बाजूला, इथं दिसतो आहे फक्त, आणि असाच विरुद्ध वरच्या बाजूला जोडला जाईल. तर बी मध्येच आहे, फक्त बी पर्यायामध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे बी पर्याय. यानंतर आपण पाहूया 19वी आकृती. हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण नीट पहा, हा काय केलेला आहे? 90 अंशात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवला आहे. 90 अंशात म्हणजे हा भाग इकडे गेला आणि हा भाग खालच्या बाजूला आला, आणि 1 नंबरचा भाग रंगवला होता, हा रंगवलेला होता, तो सोडून पुढचा भाग रंगवला 2 नंबरचा. आता आपल्याला असंच करावं लागेल. ही आकृती सुद्धा पहिल्यांदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशात फिरवावी लागेल, म्हणजे ही तिरकस रेषा अशी तिरकस खालच्या बाजूला येईल. ए मध्ये आहे, बी मध्ये नाही, सी मध्ये पण आहे आणि डी मध्ये पण आहे. आता राहिला भाग हा रंगवलेला मधला भाग होता, तो कडेचा हा भाग रंगवलेला येईल. मग ए मध्ये आहे बघा, सी मध्ये तर वेगळाच आहे, सी मध्ये नाही, आणि डी मध्ये पण वेगळाच आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर 20वी आकृती काय पहा, हा जो आकार दिलेला आहे, हा आकार
त्याची काय केलेली आहे, पाण्यातील प्रतिमा बघा, म्हणजे हे खाली येणार आहे, हे वर जाणार आहे, पाण्यातली प्रतिमा, आणि काय केलेलं आहे, ह्या भागाला सरळ रेषा जोडलेली आहे. आपल्याला ही सुद्धा पाण्यातील प्रतिमा करावी लागेल. पाण्यातील प्रतिमा अशी रेषा आहे तिरकस, ते अशी रेषा येणार तिरकस, म्हणजे इथं आहे एमध्ये, हे तर उलटं दिलं आहे, काही संबंध नाही, ह्याचा पण काही संबंध नाही, हे दोन तर पाहता क्षणी कटले, आणि डी एक आहे. आता राहिला सवाल काय राहिला, तर हे जे सरळ होतं वर्तुळ त्याला आडवी सरळ रेष जोडली, आपल्याला पण कुठंतरी सरळ रेष जोडलेली पाहिजे. इथं मात्र सरळ अशी जोडली नाही, इथं जोडायला पाहिजे होती पण नाही जोडली, म्हणून हा पण पर्याय कटला. इथं मात्र जोडलेली आहे, आणि इथं दोन पण जोडल्या, तिथं सरळ पण जोडली आणि आडवी पण जोडली. आपण इथं किती जोडलेत, फक्त एकच, मग इथं सुद्धा एकच जोडली पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर येतं.